श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 3 जानेवारी 2026 वार शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे शाकंभरी पौर्णिमा, पौष पौर्णिमा. या पौष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा किंवा पौष पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जातं, कारण या दिवशी शाकंभरी नवरात्रीची समाप्ती होत असते. पौष महिन्याचा धार्मिक महत्व हे खूप जास्त आहे. या पौर्णिमेला खूप पवित्र मानलं जातं. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीची खास विशेष पूजा केली जाते. त्याचप्रमाणे या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करून दान करण्याला खास विशेष अनन्यसाधारण असं महत्व आहे. या दिवशी व्रत केल्याने व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते. पौष पौर्णिमेला काही प्रभावशाली उपाय आणि सेवा केल्याने भगवान लक्ष्मीनारायण यांची विशेष कृपा प्राप्त होते. या पौषमय पौर्णिमेचा प्रारंभ 2 जानेवारी शुक्रवारी सायंकाळी 6:54 होणार आहे आणि समाप्ती 3 जानेवारीला दुपारी 3:33 होणार आहे. उदय तिथीनुसार पौष पौर्णिमा ही 3 जानेवारी म्हणजे उद्या शनिवारी साजरी केली जाणार आहे. या पौष पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा आपल्या 16 कलांनी परिपूर्ण झालेला असतो आणि या दिवशी चंद्रदेवाची भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, अन्नधान्याची भरभराट होते. त्याचप्रमाणे या पौष पौर्णिमेच्या दिवशी शाकंभरी देवीची पूजा सेवा केली जाते. या दिवशी आपण जर आपल्या परिसरात स्वतःच्या पालेभाज्या निर्माण करून त्या जर भोजनामध्ये वापरल्या तर माता शाकंभरी देवी आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होते. यामुळे पुढच्या 7 जन्म आपल्या शरीराचे व मनाचे आरोग्य माता लक्ष्मी चांगले ठेवते. धार्मिक दृष्टीने पौष पौर्णिमा ही अतिशय अत्यंत महत्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी स्नानाला आणि दानाला खास विशेष महत्व आहे आणि म्हणूनच या दिवशी अनेक जण पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करत असतात. परंतु आपल्याला सर्वांनाच आता या धावपळीच्या जगामध्ये पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य आहे का? तर नाही ना. आपल्याला घरच्या घरीच आंघोळीच्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहे आणि ह्या वस्तू टाकल्याने कोणताही शत्रू हा फक्त 2 दिवसात संपेल, तुमच्या समोर गुडघे टेकवेल आणि आपल्याला जी काही वाईट बाधा, नजर बाधा झालेली आहे किंवा आपल्यावरती वाईट संकट हे येणार नाही. आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील. आता आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणती वस्तू टाकायची आहे आणि कोणत्या वेळेमध्ये स्नान करायचं आहे, त्याचप्रमाणे या दिवशी कोणते प्रभावशाली उपाय करायचे आहे, अशी सविस्तर माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा मित्रमैत्रिणींनो, हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या पौष पौर्णिमेला करायचा आहे. पौष पौर्णिमा ही अतिशय अत्यंत महत्वाची पौर्णिमा मानली जाते, कारण की नवीन वर्षातील पहिलीच पौर्णिमा आहे. त्याचप्रमाणे या पौष पौर्णिमेला शाकंभरी नवरात्रीची देखील समाप्ती होत असते आणि म्हणूनच अनेक धार्मिक दृष्टिकोनातून ही पौर्णिमा अतिशय महत्वाची तिथी समजली जाते. पौर्णिमा शनिवारी आलेली आहे. शनिवार हा सगळे दोष, नकारात्मकता, अडचणी, अडथळे दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो आणि म्हणून या पौर्णिमेचं महत्व हे अधिकच वाढलेलं असतं. उद्या या पौष पौर्णिमेला तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान केलं तरी चालेल, कारण ज्योतिषशास्त्रानुसार ब्रह्ममुहूर्तावरती आपण ज्या काही गोष्टी करतो ना, जे काही उपाय करतो, सेवा करतो तर ते सिद्ध होतात, कारण ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवता स्नान करत असतात आणि म्हणून या वेळेमध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह झालेल्या असतात आणि म्हणून या वेळेमध्ये
पाण्यामध्ये जर आपण स्नान केलं तर त्या स्नानाचं आपल्याला पूर्ण फळ जे आहे तर ते लाभत असतं आणि म्हणून उद्या आपल्याला शनिवारी हे स्नान जे आहे तर ते सकाळी 4:30 ते 5:30 करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे। जर या ब्रह्ममुहूर्तावरती तुम्हाला नाही शक्य झालं स्नान करणं तर मग तुम्ही ज्यावेळी स्नान करणार आहे त्यावेळी तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे। कारण बघा, काही दिवसाचं महत्व हे खूप जास्त असतं, आपल्या पूर्ण प्रगतीवरती ह्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या परिणाम करत असतात। आणि पौर्णिमा तिथी म्हटलं की या तिथीला स्नानाला खूप जास्त महत्व दिलं जातं, म्हणून हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे। घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे। जर या दिवशी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकून जर स्नान केलं तर वर्षभर तुमची आर्थिक भरभराट होईल। तुमच्या मनातील ज्या काही अधुऱ्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना आहेत तर त्या देखील पूर्ण होतील। कारण बऱ्याच वेळा कितीही कष्ट, मेहनत करूनही आपली इच्छा जी आहे तर ती पूर्ण होत नाही, म्हणून आपल्या कष्टाला, मेहनतीला यश मिळावं, आपल्या मनातील ज्या काही इच्छा, आकांक्षा, मनोकामना आहेत तर त्या पूर्ण व्हाव्या यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उद्या शाकंभरी पौर्णिमेला करायचा आहे। त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये भरपूर यश, संपत्ती, पैसा मिळावा आपली सर्वांची इच्छा असते, अगदी तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत। आणि माता लक्ष्मी, कुबेरांची कृपा दृष्टी आपल्याला प्राप्त व्हावी, आपल्याला कधीही पैशाच्या अडचणींचा सामना करावा लागू नये, आपल्या कष्टाला, मेहनतीला भरभरून यश मिळावं यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे। कारण की बऱ्याच वेळा असं होतं की आपण खूप कष्ट, मेहनत करतो, परंतु कष्ट, मेहनत करूनही आपल्याकडे हवा तसा पैसा येत नाही, किंवा पैसा आला तरीही तो या ना त्या कारणाने खर्च होतो, निघून जातो। जसं की आपण अगदी 50-100 रुपये कमवतो आणि अगदी आपले 1000-500 रुपये खर्च होऊन जातात, नक्कीच खर्च होतात। त्यामुळे सर्व दोष दूर होऊन तुमच्या मेहनतीला यश मिळेल। त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल, शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूंचं नाव तुम्हाला माहीत असेल, शत्रू हा समोरून तुमच्यावरती वार करत असेल, तुमच्याशी भांडण करत असेल, तुम्हाला त्रास देत असेल, बऱ्याच वेळा आपल्या घराच्या आजूबाजूला काही जळाऊ प्रवृत्तीची लोक राहतात, समोर आपल्याला गोड, चांगलं आणि मधुर बोलतात, परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट भावना असतात, कपट असतं। या लोकांच्या मनामध्ये भरपूर अशी नकारात्मकता जी आहे ना तर ती असते। जेव्हा ही लोक आपल्या घरात येतात त्यावेळी आपल्या घरामध्ये सुद्धा नकारात्मकता जी आहे तर ती निर्माण होते, आपल्या घराला दोष लागत असतात। आणि अशा शत्रूमुळे जर तुमची प्रगती खुंटत असेल, तुम्हाला त्रास होत असेल तर असा कोणताही शत्रू किंवा शत्रूंचा त्रास नष्ट होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता। या उपायाने आपलं शरीर, मन, आत्मा हा शुद्ध होतो आणि पवित्र होत असतो। कारण बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल, आपण घरातून एखाद्या ठिकाणी जात असतो आणि जेव्हा आपण बाहेर जातो त्यावेळी तिथे त्या जागेवरती ती जागा चांगली नसते, त्या जागेवरती काहीतरी विपरीत अशा घटना घडलेल्या असतात आणि तिथे भरपूर जास्त प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती साचलेली असते आणि तिथून जाऊन आपण थांबत असतो। जेव्हा आपण तिथे जातो त्यावेळी ती नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये प्रवेश करत असते आणि त्यावेळी आपण घरी येतो तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आपल्या घरामध्ये येत असते आपल्यासोबत, आणि आपल्या घरामध्ये अशा समस्या ज्या आहेत तर त्या यायला सुरुवात होते। आणि म्हणून हिंदू धर्मशास्त्रानुसार अमावस्या आणि पौर्णिमा या 2 तिथींना अतिशय अत्यंत खूप महत्व आहे, तितकंच महत्व स्नानाला महत्व आहे। हा दिवस फक्त महिन्यातून एकदाच येतो आणि योगायोगाने ही पौष पौर्णिमा शनिवारी आलेली आहे, शनिवारचा दिवस आहे, तर नकारात्मकता, वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो आणि म्हणून उद्या आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुमच्या घराजवळ एखादं पवित्र तीर्थक्षेत्र असेल, तुम्ही तिथे जाऊन स्नान करू शकत असाल तर तिथे जाऊन स्नान आवर्जून करा। कारण तिथे मिळणारं स्नानाचं फळ जे आहे, महत्व जे आहे तर ते तुम्हाला खूप जास्त पटीने प्राप्त होत असतं। कारण या दिवशी देवी देवता सुद्धा पवित्र नद्यांमध्ये स्नान करत असतात, परंतु ज्यांच्या आसपास किंवा पवित्र तीर्थक्षेत्र नाहीये किंवा एखादी नदी नाहीये तर अशांनी घरच्या घरी मी ज्या वस्तू सांगत आहे तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे। सर्वप्रथम तुम्हाला हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी सांगितल्याप्रमाणे लवकर उठायचं
टाकायचं आहे, आंघोळीचं पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला सर्वात अगोदर खास आणि प्रभावी म्हणजे खडे मीठ टाकायचं आहे. शनिवार आहे, हा नकारात्मक वाईट शक्ती नजर बाधा दूर करण्यासाठी खूप दिवस प्रभावी असतो. मीठ देखील नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रभावी मानले जाते. मिठाला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते. म्हणून तुम्हाला थोडंसं खडं मीठ जे आहे ना, तर ते तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. तुमच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मकता आहे किंवा काही दोष तुम्हाला लागलेले असतील तर ते दूर होतात आणि देवी माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो. यानंतर तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे, चिमूटभर हळद देखील टाकायची आहे आणि चिमूटभर तुम्हाला काळे तीळ सुद्धा टाकायचे आहे. या सर्व गोष्टी अमृततुल्य मानल्या जातात आणि म्हणून बघा, पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला दुधाने अर्घ्य दिला जातो, दूध अर्पण केलं जातं आणि हेच दूध जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर मानसिक शारीरिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. चंद्रदेवाचा आशीर्वाद हा देखील आपल्याला प्राप्त होत असतो. आपला कुंडलीतला चंद्रदोष हा देखील दूर होतो. म्हणून तुम्हाला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध जे आहे तर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे गंगाजल. या दिवशी आपण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करू शकत नाही, म्हणून घरच्या घरी गंगाजल असेल तर ते तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब टाकायचं आहे. अगदी तुम्ही गंगाजल कुठे मिळतं तर आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये गंगाजलची बॉटल तुम्हाला अगदी 20 रुपयापर्यंत मिळून जाईल. 20-25 रुपयाला मिळते ती बॉटल. ती बॉटल तुम्ही घरी आणून ठेवू शकता किंवा एखाद्या धार्मिक ठिकाणी जिथे देवांचं साहित्य मिळतं तिथे सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. तर तिथून तुम्ही आणायचे आहे आणि घरी आणून ठेवायचे आहे. 2 थेंब तुम्हाला गंगाजल टाकायचा आहे. थोडासा भीमसेनी कापूर तुमच्याकडे असेल तर कापुराचा चुरा बारीक करून तुम्हाला टाकायचा आहे आणि यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा. आपला यामुळे काय होतं तर आपलं मन आत्मा हा शुद्ध करत असतो, पवित्र करत असतो. कारण कापूर हा जळल्यानंतर ज्या प्रकारे त्याचा अंश देखील शिल्लक राहत नाही, तसेच आपल्यामध्ये सुद्धा नकारात्मकता किंवा बाधा जी आहे तर ती शिल्लक राहत नाही. म्हणून थोडासा कापूर तुम्हाला बारीक चुरा करून टाकायचा आहे आणि या पाण्याने तुम्हाला उद्या स्नान करायचं आहे. स्नान करत असताना तुम्हाला मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा मग तुम्ही हर हर गंगे या मंत्राचा जप करायचा आहे. आता स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम सूर्याला जल अर्पण करायचं आहे आणि पौष महिना चालू आहे. ही पौष पौर्णिमा आहे आणि पौष महिन्यामध्ये बघा, सूर्याची पूजा करण्याला खूप खास विशेष महत्व आहे. पौष महिन्यात आपण रविवारी सूर्यदेवांचं व्रत करत असतो, म्हणजे पौष रविवारचं व्रत करत असतो. म्हणून तुम्हाला उद्या स्नान करून झाल्यानंतर सर्वप्रथम सूर्याला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे. यानंतर तुमच्या देवघरातील देवी देवतांची नित्य पूजा सेवा करून घ्यायची. सगळ्यात महत्वाचं काम करायचं आहे. बघा, ही जी पौर्णिमा आहे ती शनिवारी आलेली आहे. शनिवार हा मारुती रायांना आणि शनिदेवांना समर्पित असणारा दिवस आहे. म्हणून तुम्हाला उद्या 1 लोटा पाणी घ्यायचं आहे, थोडेसे काळे उडीद घ्यायचे आहेत, थोडेसे काळे तीळ घ्यायचे आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला भगवान हनुमान रायाच्या मंदिरामध्ये जायचं. जाताना थोडंसं गोड फुटाण्याचा नैवेद्य सोबत न्यायचा आणि थोडीशी तुम्हाला तिथे ह्या वस्तू तुम्हाला मारुती रायांना नैवेद्य स्वरूपात अर्पण करायचे आहे किंवा मग शनीचं मंदिर असेल तिथे जाऊन अर्पण केला तरी देखील चालणार आहे. आणि आपण जे सोबत नेलेलं पाणी आहे तर ते सुद्धा अर्पण करायचं आहे. दोन्ही हात जोडून मनोभावे मारुती रायांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. वर्षभरात कोणतेही संकट, अडचणी, अडथळे येऊ नये, जीवनातील सर्व समस्या दूर व्हाव्या, असं तुमचा आशीर्वाद आमच्यावरती राहू द्या, अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणजे जवळपास 80% लोक शनिवारी मारुतीच्या मंदिरात जातात, पण जे जात असतील त्यांनी जाताना या वस्तू घेऊन जा आणि त्यात जा. जे जात नसतील त्यांनी आवर्जून उद्या जायचं आहे. बघा, तुम्ही मंदिरामध्ये जाऊन हा उपाय नक्की करा. तुमच्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते तुम्हाला झालेले जाणवतील. हनुमान राया जे आहेत तर ते संकट विघ्न दूर करणारे देवता मानले जातात, त्यांना संकट मोचक म्हटलं जातं. म्हणून तुम्हाला हा उपाय देखील उद्या शनिवारी करायचा आहे. अतिशय अत्यंत महत्वाचे उपाय मी तुमच्या बरोबर शेअर केलेले आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये वस्तू टाकायच्या आहे. आता तुमच्याकडे मी एवढ्या वस्तू तुम्हाला सांगितलेल्या आहे. आता तुमच्याकडे सर्व वस्तू असतील तर तुम्ही सर्व टाकू शकता, काही अडचण नाही. परंतु तुमच्याकडे ज्या वस्तू नसतील त्या वस्तू नाही टाकल्या तरी हरकत नाही. फक्त टाकण्याचा प्रयत्न करा. सांगण्याचा उद्देश इतकाच
आहे की ज्यांच्याकडे काही वस्तू असतात कुणाकडे नसतात, तर ज्यांच्याकडे ज्या वस्तू आहे तुम्ही एक जरी टाकली तरी त्याचं तुम्हाला जे फळ आहे ना तर ते उद्याच्या दिवशी ते मिळतच असतं. म्हणून आपण नुसतं साध्या पाण्याने स्नान न करता आपल्याला अशा या वस्तू ज्या आहेत तर अशा प्रभावी तिथीला अशा दिवशी जर आपण रांगोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तर त्याचं पुण्य जे आहे तर ते आपल्याला अधिक पटीने प्राप्त होत असतं. म्हणून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आवर्जून टाकायच्या आहे. तुम्हाला काही एवढ्या वस्तू नाही टाकणं शक्य झालं तर किमान तुम्ही कापुराची वडी, थोडंसं गोमित्र किंवा खडे मीठ जे आहे, काळे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहे. ज्यांच्याकडे काळे तीळ नसतील त्यांनी पांढरे तीळ टाकले तरी सुद्धा चालणार आहे, कारण की पौष महिना चालू आहे. पौष महिन्यामध्ये तिळाला, गुळाला खूप महत्व आहे, सर्वांनाच माहीत आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या टाकायच्या आहे. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओंसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.